नमस्कार श्री स्वामी समर्थ। यंदा 6 जुलै 2025 रविवारी चातुर्मासाला सुरुवात होत आहे। आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या 4 महिन्याच्या कालावधीला चातुर्मास म्हटलं जातं। अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देवशयनी आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतो आणि देव उठणी म्हणजेच कार्तिक एकादशीला चातुर्मास संपतो। या चातुर्मासाच्या काळामध्ये सेवा, व्रत, वैकल्य, उपासना, दान धर्म जास्त प्रमाणात केला जातो। काही लोक चातुर्मास सुद्धा पाळतात। चातुर्मास पाळतात म्हणजे काय? 4 महिने नॉनव्हेज खात नाही, 4 महिने कांदा लसूण वांगी सोडतात किंवा संकल्पयुक्त या 4 महिन्यामध्ये एखादं व्रत करतात। त्यामध्येच गोपद्म व्रत करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। हे गोपद्म व्रत तुम्ही संपूर्ण चातुर्मासाचे 4 महिने सुद्धा करू शकता किंवा संपूर्ण श्रावण महिना सुद्धा करू शकता। तुम्हाला जर 4 महिने हे व्रत करायचं असेल तर त्याची सुरुवात कधी करायची, त्याचबरोबर जर तुम्हाला फक्त श्रावण महिन्यामध्ये हे व्रत करायचं असेल तर सुरुवात कधी करायची, उद्यापन कसं करायचं, विधवा स्त्रिया गरोदर स्त्रिया करू शकतात का, सूतक असेल पाळी असेल तर काय करायचं, याची संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा व कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा। बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णू क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत जातात आणि हे 4 महिने या पृथ्वीचा सांभाळ जो आहे तो शिव परिवाराकडे सोपवतात। म्हणजे हा जो काळ असतो 4 महिन्याचा चातुर्मासाचा, तर या चातुर्मासामध्ये भगवंताचा निद्रा काळ म्हटलं तरी काही हरकत नाही। तर देवांच्या या निद्रा काळामध्ये असुरी शक्ती ज्या असतात त्या प्रबळ होतात आणि त्याचा त्रास मनुष्याला होऊ नये, आपल्या कुटुंबाला होऊ नये, आपल्या कुटुंबाचं आपलं स्वतःचं संरक्षण व्हावं म्हणून या चातुर्मासामध्ये वेगवेगळी व्रत, वैकल्य, सेवा, उपासना, साधना, पारायण करण्याला जास्त महत्त्व आहे। तसेच दानधर्म करण्याला सुद्धा जास्त महत्त्व आहे। तर बघा, हे अतिशय सोपं हे व्रत आहे, पण या व्रताचे फायदे खूप आहेत। आपल्या घराचं, कुटुंबाचं सगळ्या वाईट गोष्टीपासून रक्षण व्हावं, घरामध्ये सुख शांती नांदावी, स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावं, आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं, यासाठी बऱ्याचशा स्त्रिया चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत करतात। चातुर्मास हा असा काळ आहे की या काळामध्ये जर तुम्ही काही सेवा केले, उपाय केले तर इतर वेळेसपेक्षा त्याचं जास्त पुण्यफळ आपल्याला मिळत असतं। कारण हा काळच खूप शुभ असतो आणि सगळेजण अगदी या काळामध्ये व्रत वैकल्य करत असतात, त्यामुळे वातावरण सुद्धा तितकं सकारात्मक असतं। आता गोपद्म म्हणजे काय? तर गोपद्म म्हणजे गायीची पावलं। तर गायीचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे। गायीच्या अंगी 33 कोटी देवांचं वास्तव्य असतं। कोणत्या पण सणाला आपण गायीला नैवेद्य देतोच। खूप महत्त्वाची अशी गाय आहे। गाय माता लक्ष्मीचं स्वरूप आहे। वसुबारसला आपण गायीची पूजा देखील करतो। आणि बघा, तुळशीजवळ देवघरात सुद्धा आपण गाय ठेवत असतो। तुमच्या देवघरामध्ये गायवासराची मूर्ती असलीच पाहिजे, कारण आपल्या जवळपास सगळीकडे शहरामध्ये आजकाल गायवासरू नसतात आणि मग आपण मूर्तीला नैवेद्य दाखवू शकतो किंवा एकादशीला तुम्ही गायवासराची मूर्ती आणून ती देखील स्थापित करू शकता। आता तुम्हाला कळलं असेल की 33 पावलं म्हणजे 33 कोटी देवांचं स्थान असल्यामुळे हे 33 पावलं काढत असतात आणि तसं फक्त तुम्हाला रोज ते काढायचे आहेत। त्याच्यावर तुम्हाला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहेत, दिवा अगरबत्तीने ओवळायचा आहे। नैवेद्य तुम्ही काही पण वाटलं, गोडधोड साखर तुम्ही दाखवली, रोज दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल आणि ती साखर संध्याकाळी सगळ्यांनी खाऊन घ्यायची आहे आणि गोमाते की जय असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। तुम्हाला जर 4 महिने हे व्रत करायचं असेल तर आषाढी एकादशीपासून या व्रताला तुम्हाला सुरुवात करावी लागेल। म्हणजे तुम्हाला 6 जुलैला या व्रताची सुरुवात करावी लागेल। जर तुम्हाला संपूर्ण चातुर्मास हे व्रत करायचं असेल तर या व्रताचं उद्यापन जे आहे ते तुम्हाला 2 नोव्हेंबरला करायचं आहे। 2 नोव्हेंबरला कार्तिक एकादशी आहे, या दिवशी चातुर्मास संपत आहे। जर 2 नोव्हेंबरला तुम्हाला उद्यापन करणं झालं नाही तर तुम्ही कार्तिक पौर्णिमेला उद्यापन केलं तरी सुद्धा चालू शकतं। आणि जर संपूर्ण 4 महिने हे व्रत तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्रावण महिन्यामध्ये हे व्रत केलं तरी सुद्धा चालू शकतं। यंदा श्रावण महिना हा 25 जुलैला सुरू होत आहे, तर या व्रताची सुरुवात तुम्ही 25 जुलैला करू शकता आणि 23 ऑगस्टला श्रावण महिना संपत आहे, तर 23 ऑगस्टला या व्रताचं उद्यापन तुम्हाला करावं लागेल। जर फक्त श्रावण महिनाभरच व्रत तुम्हाला करायचं असेल तर आता ज्या दिवशी तुम्ही हे व्रत सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे। त्या संकल्पामध्ये तुम्ही 4 महिने हे व्रत करणार आहात की फक्त श्रावण महिना हे व्रत करणार आहात याचा उल्लेख आवर्जून करायचा आहे। आणि याचबरोबर मी माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी, अखंड सौभाग्यासाठी, घरात सुख समृद्धी राहावी, धनधान्यात भरभराट व्हावी यासाठी हे व्रत करत आहे असा उल्लेख आवर्जून करावा। संकल्प फक्त एकदाच पहिल्याच दिवशी करायचा आहे। ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला किंवा ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की मला हे व्रत सुरू करायचं आहे अगदी त्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा आणि कार्तिक एकादशीला किंवा कार्तिक पौर्णिमेला
या व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे किंवा श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी म्हणजेच 23 ऑगस्टला या व्रताचं तुम्ही उद्यापन करू शकता। हे व्रत करण्यासाठी दररोज सकाळी लवकर उठायचं आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, स्नान करायचं आहे, स्नान झाल्यानंतर देवपूजा करायची आहे, तुळशीची पूजा करायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर तुम्ही हे व्रत जे आहे ते 2 ठिकाणी करू शकता। देवघरासमोर करू शकता किंवा तुळशीसमोर करू शकता। ज्याचं देवघर मोठं आहे, देवघरासमोर जागा आहे, त्यांनी देवघरासमोर हे व्रत करू शकता। पण ज्यांच्या देवघरासमोर जागा नाहीये तर त्यांनी तुळशीसमोर हे व्रत केलं तरी सुद्धा चालतं। पण शक्यतो देवघरासमोर किंवा तुळशीसमोर हे व्रत करण्याचा प्रयत्न करा। तसेच तुम्ही देवघरासमोर किंवा तुळशीसमोर पाट मांडून त्यावरती लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर सुद्धा तुम्ही गोपद्म काढू शकता। तसेच गायीच्या गोट्यात सुद्धा हे गोपद्म व्रत केलं जातं, म्हणजे तिथे सुद्धा हे गोपद्म काढून पूजा केली जाते। 33 गोपद्म काढायचे आहेत। गोपद्माचा साचा सुद्धा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात मिळतो, तर त्या साच्यामध्ये रांगोळी टाकून त्याने सुद्धा तुम्ही 33 गोपद्म काढू शकता। पण हे गोपद्म रांगोळीने काढणं अतिशय सोपं आहे। प्रत्येक जण इझिली हाताने गोपद्म काढू शकता। थोडे लहान मोठे झाले तर काही प्रॉब्लेम नाही, पण रांगोळीने आपल्या स्वतःच्या हाताने जर आपण हे गोपद्म दररोज काढले तर असं म्हटलं जातं की आपल्या हातावरील ज्या दुर्भाग्याच्या रेषा आहेत त्या सौभाग्यामध्ये बदलतात, आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलतं आणि त्यामुळे स्वतःच्या हाताने दररोज 4 महिने किंवा संपूर्ण एक श्रावण महिना गोपद्म काढण्याचा प्रयत्न करा। गोपद्म काढल्यानंतर अगोदर ती जागा स्वच्छ करून घ्यायची, पुसून त्या जागेवर गोपद्म काढायचं। गोपद्म काढल्यानंतर त्या गोपद्मांना हळद कुंकू अर्पण करायचं, थोडेशा अक्षदा अर्पण करायच्या, दिवा धूप ओवाळून घ्यायचं, या गोपद्मांना नमस्कार करायचा। हे गोपद्म काढत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा। भगवान श्रीहरी श्री विष्णूंना आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, संरक्षणासाठी, घरात सुख शांती समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपलं आसन जे आहे ते आपल्याला सोडायचं आहे। सेम याच पद्धतीने तुळशीसमोर सुद्धा तुम्ही गोपद्म काढू शकता। आज काढलेलं गोपद्म उद्या पुसायचं, परत त्या जागेवर दुसरं गोपद्म काढायचं, सेम पूजा करायची आणि या पद्धतीने संपूर्ण 4 महिने किंवा श्रावण महिना तुम्हाला हे व्रत करायचं आहे। तसेच तुम्ही रांगोळ्याऐवजी तांदळाच्या पिठाने देखील हे गोपद्म काढू शकता, कारण जर हे गोपद्म तुम्ही तुळशीसमोर काढत असाल तर तिथे मुंग्या कीटक चिमणे येत असतील तर तुमच्याकडून मुक्या प्राण्याला अन्नदान केल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळतं आणि पितृदोष दूर होण्यासाठी, पितृदोषाचा प्रखर त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही नक्कीच तांदळाच्या पिठाने हे गोपद्म काढण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून मुंग्या मुंगळे हे पीठ जे आहे ते खातील, तुमच्याकडून मुक्या जीवाला अन्नदान होईल आणि पितृदोषाचा होणारा त्रास जो आहे तो कमी होईल व तुम्हाला खूप चांगले अनुभव देखील येतील। हे गोपद्म व्रत करत असताना समजा तुम्ही कधी गावी गेला तर अशा वेळेला तुमच्या घरातील इतर व्यक्तीने हे गोपद्म काढले, त्याचं पूजन केलं तरी सुद्धा चालतं, म्हणजे 4 महिने या व्रतामध्ये तुमच्याकडून गॅप पडणार नाही। सेम या पद्धतीने जर मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळीने हे गोपद्म काढून त्याचं पूजन केलं तरी सुद्धा चालतं, म्हणजे खंड पडणार नाही। पण समजा तुम्हाला सूतक आलं तर मात्र तुम्हाला हे व्रत पूर्णपणे स्टॉप करायचं आहे आणि तुमचं सूतक संपल्यानंतर परत तुम्हाला या व्रताला सुरुवात करायची आहे। जसं आपण दररोज गोपद्म काढत होतो त्याप्रमाणे काढून त्याचं पूजन तुम्हाला करायचं आहे। तर बघा, हे व्रत गरोदर महिला, पुरुष, सुवासिन महिला, विधवा महिला, कुमारिका सर्वजण हे व्रत करू शकतात। आता बघूया या व्रताचं उद्यापन कसं करायचं। या व्रताचं उद्यापन तुम्ही कार्तिकी एकादशीला केलं तरी सुद्धा चालेल। कार्तिकी एकादशी यंदा 2 नोव्हेंबरला आहे आणि कार्तिकी एकादशीला काही कारणाने उद्यापन करणे शक्य झालं नाही तर तुम्ही कार्तिकी पौर्णिमेला सुद्धा याचं उद्यापन करू शकता। आता उद्यापन करत असताना तुमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाले असतील तर उद्यापन कसे करावे आणि 5 वर्ष पूर्ण झाली नसतील तर उद्यापन कसे करावे ते पाहूयात। उद्यापनासाठी आता समजा तुमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेत असतील तर कसे उद्यापन करायचं ते सुरुवातीला सांगते आणि त्यानंतर मग तुमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेली नसतील तर कसं उद्यापन करायचं हे शेअर करते। तुम्ही एकाच घरामध्ये सासा-सुना आहात तर तुम्ही दोघींपैकी कोणी एकाने हे व्रत केलं तरी सुद्धा चालतं। याचं पुण्यफळ जे आहे ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळतं। प्रत्येकाने वेगवेगळे हे व्रत करायची गरज नाही। समजा तुमच्या सुनेने हे गोपद्म काढले तर तुम्ही नंतर त्याला हळदी कुंकू वाहून, त्याला दिवा ओवाळून, धूप दीप ओवाळून तुम्ही नमस्कार केला तरी सुद्धा चालतो। आणि समजा सासूबाईंनी जर तुमचे गोपद्म काढलेलं आहे तर ते व्रत करत आहात तर आपल्या घरातील सुनांनी किंवा जे कोणी आहेत त्यांनी हळदी कुंकू वाहून नमस्कार केला तरी सुद्धा चालतं। प्रत्येकाने आपापले वेगवेगळे गोपद्म काढण्याची गरज नाहीये। उद्यापनासाठी तुम्हाला एखादं जोडपं किंवा एखादी सवासीन महिला तुम्हाला बोलवायची आहे, त्यांना जेवायला बोलवायचं आहे, बसायला आसन द्यायचं, त्यांना हळदी कुंकू लावायचं। घरातील सर्वांनी जे घरामध्ये उपलब्ध असतील मंडळी
त्या सर्वांनी त्यांना माता लक्ष्मी स्वरूप मानून नमस्कार करायचा आणि त्यानंतर पूर्णवर्णाचा स्वयंपाक जर तुम्ही बनवलेला असेल तर तो त्यांना जेवू घालायचा किंवा वरण भात भाजी पोळी त्याच्यासोबत एखादा गोड पदार्थ बनवून तो त्यांना जेवू घालायचा आणि त्यानंतर ओटी भरायची आहे आणि याबरोबर तुम्हाला त्यांना 33 पटी दक्षिणा द्यायची आहे। परत सांगते, लक्षात ठेवा, 33 पटी दक्षिणा द्यायची आहे, पण 33 रुपये द्या किंवा त्या संख्येच्या 33 पट द्या। समजा 1 रुपये घेतले तर 33 कॉईन तुम्हाला द्यायचे आहेत, 5 रुपयाचे कॉईन घेतले तर 33 कॉईन तुम्हाला द्यायचे आहेत, 2 रुपयाचे कॉईन घेतले तर 33 कॉईन तुम्हाला द्यायचे आहेत किंवा समजा तुम्ही 10 रुपयाची नोट घेतली तर 33 नोटा तुम्हाला द्यायच्या आहेत। यथाशक्ती मग तुम्ही 10, 20, 50, 100, 500 अशा 33 प्रमाणामध्ये तुम्हाला त्यांना नोटा किंवा कॉईन आहे ते द्यायचे आहेत। आणि या व्रताचं उद्यापन प्रत्येक वर्षी करायचं असतं। आता 5 वर्ष हे व्रत करायचं म्हणून मी 4 वर्ष हे व्रत करणार आणि 5व्या वर्षी उद्यापन करणार असं नाही, तर प्रत्येक वर्षी उद्यापन करायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आयुष्यभर सुद्धा हे व्रत करू शकता, पण एकदा सुरुवात केल्यानंतर कमीत कमी 5 वर्ष तुम्हाला हे व्रत करायचं आहे। आता बघा, ज्याच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेली नाहीत त्यांनी या व्रताचं उद्यापन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, जर तुमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली नसतील तर उद्यापनाच्या वेळी तुम्हाला कुमारिका बोलवायची आहे। कुमारिका ही तुम्ही एक बोलवली तरी चालेल आणि त्या कुमारिकेला सेम जेवायला वगैरे बोलवायचं, हळदी कुंकू वगैरे लावायचं, कुमारिका म्हणून घरातील सर्वांनी नमस्कार करायचा, जेवू वगैरे घालायचं आणि पहिल्या वर्षी तुम्हाला तिला पानाचा विडा द्यायचा आहे। म्हणजे तुम्हाला इतर काही गिफ्ट वगैरे दक्षिणा जी काय आहे ते द्यायचं असेल तर ते तुम्ही देऊ शकता, पण पानाचा विडा तुम्हाला अगोदर द्यायचा आहे आणि याच्यानंतर मग तुम्हाला जे काही द्यायचं ते तुम्ही देऊ शकता। दुसऱ्या वर्षी तुम्हाला हिरवा चुडा म्हणजेच हिरव्या 1 डझन बांगड्या तुम्हाला कुमारिका बोलवून तिला द्यायच्या आहेत। तिसऱ्या वर्षी तुम्हाला केळाचा फणा म्हणजेच 1 डझन केळीची जी फणी असते ना, तर ती तुम्हाला द्यायची आहे। आता 4थ्या वर्षी ऊसाची मुळी तुम्हाला द्यायची आहे। म्हणजे बघा, आपण रसवंतीच्या बाहेर वगैरे जसा ऊसाचा गट्टा असतो ना, तसा मग एक ऊस आणायचा, त्याचे तुकडे करायचे आणि ते तुकडे एकत्र बांधून अशी ऊसाची मुळी दिली तरी सुद्धा चालतं। आणि 5व्या वर्षी साडी चोळी म्हणजे त्या कुमारिकेला ड्रेस किंवा साडी वगैरे देऊन तिचा मान सन्मान तुम्हाला करायचा आहे। याप्रमाणे तुम्हाला जर तुमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाले नसतील तर गोपद्म व्रताचं उद्यापन या प्रकारे करायचं आहे। साक्षात भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांची बहीण सुभद्रा हिला हे गोपद्म व्रत करण्यासाठी सांगितले होते। गोपद्म व्रताचं उद्यापन ज्याच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांनी उद्यापन करण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे आणि ज्यांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेले नाहीयेत त्यांनी उद्यापन करण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे। साक्षात श्रीकृष्णाने हे व्रत कसं करावं, या व्रताचं उद्यापन कसं करावं, या व्रताचं महत्त्व काय हे त्यांनी बहीण सुभद्रेला सांगितलेलं आहे व हे व्रत श्रीकृष्णांनी आपली बहीण सुभद्रा हिला हे व्रत करायला सांगितलं होतं आणि सुभद्रा हिने हे गोपद्म व्रत केलं होतं। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला गोपद्म व्रत करण्याची विधी व संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी।